So hello guys, once again welcome back on my YouTube channel. आणि तुम्ही बघू शकता आज मी रेडी झालेली आहे. सो आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे. तर आता आपण अलिबागला आलोच आहोत. तर लेट्स एक्सप्लोर अलिबाग. सो आता आपण जाणार आहोत गार्डन मध्ये अलिबागच्या ते एक्सप्लोर करायला. सो लेट्स गो टू द गार्डन्स ऑफ अलिबाग. सो गाइज आता आम्ही निघालेलो आहोत. आम्ही स्कूटीवर चाललेलो आहोत बिकॉज 5-10 मिनिट्सचं डिस्टन्स आहे, म्हणजे 5-10 मिनटं लागतात पोचायला. सो आम्ही बोललो की टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपण स्कूटीने जाऊया. सो आता आम्ही निघालेलो आहोत. आणि जर तुम्ही माझी मागची व्हिडिओ नसेल पाहिली तर ती पहिले जाऊन पहा. तेव्हा पण मी अलिबागमध्ये आलेली. तर तेव्हा मी कान्होजी आंग्रे उद्यान एक्सप्लोर केलेलं. तर ते जिथे आहे ना त्याच्यात समोर ऑपोजिट साईडला हे गार्डन आहे. सो ती पण व्हिडिओ नक्की पहा, ती पण तुम्हाला नक्की आवडेल. आणि चला आता आपण ही व्हिडिओ कंटिन्यू करूया. सो गाइज आता आम्ही पोचलेलो आहोत आणि हे आहे त्या गार्डनचं एंट्रन्स. म्हणजे इथे ॲक्च्युली गार्डनमध्ये जायला 4 मेन रस्ते आहेत. सो चला आता गार्डनच्या आतमध्ये जाऊयात आणि बघूयात गार्डनमध्ये काय काय आहे. सो हे गाइज, हियर वी आर ॲट द हिराकोट गार्डन अँड नाव लेट्स एक्सप्लोर इट. सो गाइज जस्ट गार्डनमध्ये एंटर केल्यावरती तुम्ही बघू शकता इकडे हिराकोट गार्डनविषयी माहिती लिहिलेली आहे. म्हणजे हे गार्डन ॲक्च्युली हिराकोट नावाचा एक किल्ला आहे त्याच्यावरून इन्स्पायर करून या गार्डनचं नाव ठेवलं आहे हिराकोट गार्डन. ओके, तुम्ही बघू शकता इकडे समोरच फाउंटन्स वगैरे आहेत, तळं आहे. ओके, आणि असे खूप सारे फाउंटन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि खूप मोठं म्हणजे राऊंड शेपमध्ये गार्डन आहे. वॉकसाठी वगैरे चांगलं आहे. हे बघा इकडे अलिबागच्या विषयी माहिती आहे. आणि म्हणजे प्रत्येक इथे असे 3-4 पिलर्स आहेत. त्या पिलर्सवरती इथे अशी माहिती लावलेली आहे. तर मी तुम्हाला सगळी माहिती दाखवेन. आता आपण वॉक घेऊया छान पूर्ण गार्डनमध्ये. तुम्ही एन्जॉय करा. गाइज या गार्डनमध्ये खूप सारे जुने झाडं आहेत, म्हणजे जी खूप वर्षापासून आहेत. आणि इथे आय गेस काही झाडं कापलेली सुद्धा आहेत. म्हणजे इथे थोडंसं काम चालू आहे वाटतं. इथे हे नाही आहे, म्हणजे तळ्यात जायला जे बॅरिकेड वगैरे होतं ते नाही आहे. सो मे बी इथे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. एकाच साईडला चालू आहे, बाकी ओव्हरऑल गार्डन आहेत म्हणजे चांगलं आहे. तिथे काय काम वगैरे नाही चालू आहे. सो इथे तुम्ही बघू शकता गार्डनच्या एका साईडला लेक आहे आणि एका साईडला पूर्णपणे झाडाने सराउंड केलेलं आहे. गाइज हे बघा, हे किती मोठं झाड आहे. खूप प्रचंड मोठं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण पसरलेलं आहे एवढं मोठं. आणि ते मधीच ॲक्च्युली उगवलेलं आहे. म्हणजे गार्डनचा जो राऊंड मारायचा एरिया आहे सर्क्युलर शेपमध्ये, तिथे मधीच तो आलेला आहे. बट तो खूप मोठा झाड आहे. ओके, आणि आय गेस इथे तो इलेक्ट्रिसिटी सप्लायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटतं. ॲटमॉस्फिअर इज नाईस. आणि इथे बघा इकडे पण झाडे, इकडे काहीतरी आहे झाडाच्या पाठी. ओ वाव, इथे तुम्ही बघू शकता इथे खूप छान डक्स आहेत. ओके, सो ते व्हाईट कलरचं आहे, ब्राऊन आहे, ब्लॅक अँड व्हाईट मिक्स आहे. यू कॅन सी सो अमेझिंग डक्स. ओके, त्यांची ऑरेंज कलरची चोच आहे, पाय आहेत. बट आय गेस जर ह्यांना तळ्यात सोडलं असतं तर अजून छान झालं असतं. बट किंवा मे बी तळ्यातच सोडलेलं असावं. बट आता ते काम चालू आहे म्हणून त्यांना इथे ठेवलेलं असेल. सो आता आपण अजून गार्डनचा एक्सप्लोर करूया, बघू अजून गार्डनमध्ये काय काय दिसतं आहे आपल्याला. सो हे बघा इथे पण असं आहे. इथे पण आतमध्ये माहिती त्यांनी लावलेली असणार आहे. सो हे म्हणजे असं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरून इन्स्पायर करून असं बनवलेलं आहे. आणि हे बघा इथे पण इन्फॉर्मेशन आहे. इथे एक इन्फॉर्मेशन आहे, रायगडविषयीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. आणि म्हणजे आय गेस की राजांच्या किल्ल्यांची माहिती इथे लावलेली आहे. हे मुंबईवर राज्य करण्यास त्या टाईमचं वगैरे सगळं इन्फॉर्मेशन आहे. सो ही आपण वाचूयात. आणि हे बघा इकडे पण आहे. सो 1844मध्ये काय झालेलं त्या इयरची माहिती इकडे दिलेली आहे. सो इट्स ऑल अबाउट इन्फॉर्मेशन. ओके, आणि इथे पण आहे काहीतरी. सो लेट्स गो अँड सी व्हॉट इट इज. सो
हे आय गेस की ती स्थापना कधी झाली वगैरे वगैरे त्याचीच माहिती आहे. हे पण सेम की गार्डन कोणी बांधलं काय बांधलं वगैरे त्याच्याविषयीची माहिती असणार. सो लेट्स गो अँड सी. गार्डन बघा किती छान आहे, म्हणजे तळ्यामुळे ते खूप छान वाटते. ओव्हरऑल इथे बाकी असं काय नाही आहे स्पेशालिटी. ओके हां, इथे आहे, इथे थोडंसं प्ले एरिया टाईप आहे. तर इथे हे बघा, इथे बसायला बेंचेस वगैरे आहे. तिथे मोठं असं आहे बसायला आणि इथे छान पेंटिंग केलेली आहे. आणि आतमध्ये इथे माणसं बसलेत, सो तिथे बसायला आहे. इकडे आजूबाजूला बेंचेस आहेत छोटे छोटे. आणि इथे बघा हे परत असं आलं आणि तिथे पण इन्फॉर्मेशन असेल. And guys, the best scene of this garden is this. Okay, the Merlion of Singapore. So it gives you the vibes of Singapore. म्हणजे टोटली तुम्ही बघू शकता सेम तसंच आहे जसं की सिंगापूरमध्ये असतं. सो मेन या गार्डनचं आकर्षण हे आहे. ओके, आणि आता आय गेस दॅट इज द मेन थिंग गार्डनमध्ये येण्यासाठी बघायला वेगळं काहीतरी. सो बाकी ऑल ओव्हर दिस इज द गार्डन. आणि मी आता तुम्हाला माझ्या साईडने व्ह्यू दाखवते. त्यामुळे थोडंसं लाईटचा इश्यू येतोय. सो गाईज इथे एक्सरसाइज एरिया आहे, तुम्ही बघू शकता. इथे खूप सारे एक्सरसाइजिंग इक्विपमेंट्स आहेत जे नॉर्मली आपण गार्डनमध्ये असतात तसे सगळे इक्विपमेंट्स आहेत इथे. आणि हे बाकीचं तर नॉर्मल वॉकिंग एरियाच आहे इकडचा. हे जरा आपण पटापट चालत जाऊया. सो गाईज आता आपलं गार्डन फिरून झालेलं आहे, सर्व काही बघून झालेलं आहे. तर आता आपण निघूयात. सो गाईज आता डायरेक्ट घरी जायचं होतं, बट आता प्लॅनमध्ये चेंज आलेला आहे. बिकॉज आता आम्ही घरी जाणार होतो, बट आता आम्हाला असं कळलं की अलिबागमध्ये ट्रेंड्स पण आहेत. सो आता आम्ही थोडं ट्रेंड्सला जातो, थोडीशी शॉपिंग करतो आणि मग घरी जाऊ. सो लेट्स गो. अँड गाईज अ रिमाइंडर, प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आय होप हा हिराकोट गार्डनचा व्हिडिओ आणि अलिबाग एक्सप्लोरिंगचे जे व्हिडिओज मी अपलोड केले ते सगळे तुम्हाला आवडलेत. सो प्लीज लाईक अँड कमेंट देम ऑल. सो गाईज आता आपण पोचलेलो आहोत ट्रेंड्सच्या इथे. तर इथे येण्याच्या आधी आम्ही एका गार्डनला गेलो, ते खूप छोटं गार्डन होतं. सो मी त्याची पण व्हिडिओ टाकेन, तर ती पण बघा तुम्ही. चला तर मग आता आपण जाऊया ट्रेंड्समध्ये आणि थोडीफार शॉपिंग करूया. सो गाईज हे 2 फ्लोअर्सचं आहे. खाली वुमेन सेक्शन आहे आणि वरती मेन सेक्शन आहे. सो गाईज इतकं फिरून आम्हाला खूप भूक लागली होती. सो आम्ही ओ शॉर्माजमधून शॉर्माज आणलेले आहेत. सो आता आम्ही खातो. अँड आय होप यू लाईक द व्हिडिओ. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.